नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार जाधव आपल्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो. हा व्हिडिओ आपला थोडा इन्फॉर्मेटिव्ह आणि थोडासा लॉंग असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ती आपली टरबूज खरबूज लागवड ते काढणीपर्यंतचे संपूर्ण व्यवस्थापन. आता बघायला गेले तर टरबूज आणि खरबूज आपल्याला 12ही महिने खायला मिळते. याचे कारण म्हणजे आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये टरबूज या पिकाची कुठे ना कुठे 12ही महिने आपली लागवड चालू आहे. म्हणजे तो आपला खरीप सीझन असो, रब्बी सीझन असो किंवा उन्हाळी हंगाम पण असो, या तिन्ही हंगामामध्ये आपल्या टरबूज किंवा खरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे व ते आपल्या बाजारात उपलब्ध होत आहे व आपल्याला खायला मिळत आहे. आता सध्या रब्बी सीझन चालू आहे. रब्बी सीझन मधील एक मुख्य पीक व क्रॅश क्रॉप म्हणून आपल्या टरबूजाकडे किंवा खरबुजाकडे बघितले जाते. या टरबुजाला आपल्याला साधारणपणे एकरी 60 ते 70 हजार रुपयापर्यंत खर्च येत असतो व त्यामधून मिळणारे उत्पन्न आपले हे 1.5 लाख 2 लाख, अति काही शेतकऱ्यांपर्यंत 3 लाखापर्यंत सुद्धा उत्पादन घेतलेले काही शेतकरी आहेत. आपले नियोजन व्यवस्थित नसेल तर हे पीक आपल्याला यातून रोडपती सुद्धा देखील बनवू शकते, म्हणजेच या पिकामध्ये नुकसान देखील होऊ शकते. यासाठी या पिकामध्ये आपल्याला अनेक बाबींचा विचार करून आपले सुरुवातीचे पासूनचे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, आपले नंतरचे स्प्रे मॅनेजमेंट असेल, तसेच काही प्रॅक्टिसेस असतील, या सर्वांचा विचार पहिल्यापासून करणं गरजेचं आहे. ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये बघायला गेलं तर सर्वात पहिले टरबूज आणि खरबूज याची निवड आपण कशी करू शकतो याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. यामध्ये पहिले आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, म्हणजे आपला सॉइल टाईप काय आहे, तसे बघायला गेले तर टरबूज आणि खरबूज हे पीक सर्व जमिनींमध्ये लावले जाते. मग ते आपली हलकी जमीन असो किंवा आपली हेवी सॉइल असो किंवा कॅल्कॅरियस सॉइल असो, म्हणजे चुनखडी जमीन असो किंवा आपली क्षारयुक्त जमीन असेल, अशा सर्व जमिनीमध्ये टरबूज आणि खरबूज या पिकाची लागवड केलेली चालते. परंतु त्यासाठी टरबूज पिकासाठी आपल्याला पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडणं आवश्यक आहे. कारण की टरबूज या पिकामध्ये आपल्याला पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मर या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळत असतो. दुसरं म्हणजे आपण खरबूज लागवड करतोय. खरबूज रोगाला आपल्याला आपली मध्यम स्वरूपाचं पाणी ठेवून धरणारी जमीन निवडणं आवश्यक आहे. कारण की खरबूज या पिकाला सतत ओलावा असणं गरजेचे आहे. या कंडिशनमध्ये खरबूज पीक आपल्याला अतिशय चांगले उत्पादन देत असते. त्यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे जमिनीचा पीएच. जमिनीचा पीएच हा देखील आपल्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरती मोठा परिणाम करत असतो. या ठिकाणी टरबूज पिकाला आपण साधारणतः न्यूट्रल पीएच असलेली, म्हणजे आपला 6.5 ते 7.5च्या दरम्यान पीएच असलेली जमीन निवडू शकतो. यामध्ये टरबूज पिकाचे आपल्याला अधिकाधिक उत्पादन मिळत असते. तसेच आपला पीएच समजा थोडासा अल्कलाईन असेल, 7.5 8 8.5च्या दरम्यान असेल, तर या जमिनीमध्ये आपल्याला खरबूज हे पीक उत्तम प्रकारे उत्पादन देत असते व त्याची क्वालिटीही चांगली येत असते. तिसरा आपला मुद्दा आहे जमिनीची विद्युत वाहकता. जमिनीच्या विद्युत वाहकते बाबतीत बोलायचे झाले तर सध्या जमिनीमध्ये क्षार किती प्रमाणात उपलब्ध आहे, तसेच जमीन किती विद्युत वाहकता इलेक्ट्रिक करंट पास करू शकते, ही क्षमता म्हणजे झाली आपली जमिनीची विद्युत वाहकता. तर टरबूज हे पीक जास्तीत जास्त 1.2 डेसिसायमन पर मीटर इतकी विद्युत वाहकता सहनशील करत असते. बघायला गेले तर टरबूज पीक त्यापेक्षा जास्त, म्हणजे साधारणतः 1.5 डेसिसायमन पर मीटर इतकी आपली विद्युत वाहकता सहन करत असते. त्यानंतर पाण्याची विद्युत वाहकता हा मोठा आपला प्रश्न येतो. या ठिकाणी आपण बघितले तर टरबूज पिकापेक्षा खरबूज पीक हे जास्त पाण्याचा इसी सहन करत असते. म्हणजे ज्या पिकाची आपण आपल्या क्षारयुक्त पाण्यामध्ये व क्षारयुक्त जमिनीमध्ये खरबूज या पिकाची निवड करू शकतो. अशा जमिनीत आपल्याला टरबूज पीक टाळायचे आहे व आपल्याला खरबूज पिकाची निवड करायची आहे. तसेच तापमानाचा देखील टरबूज व खरबूज लागवडीवरती मोठा परिणाम होत असतो. बघायला गेले तर टरबूज पिकाला आपले कमी तापमान असलेले हवामान लागत असते व ते उष्ण तापमानाला अतिशय संवेदनशील असे पीक आहे. आपण बघितले तर उन्हाळ्यामध्ये आपण टरबूजाची लागवड केली तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपले टरबूजचे फळ हे सनस्कॅल झालेले
बॉईल झालेले म्हणजे उकडल्यासारखे दिसतात. त्याचप्रमाणे आपले खरबूज हे पीक उष्णतेला चांगले सहनशील आहे. साधारणतः 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जरी आपलं टेम्परेचर गेलं, 45 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जरी टेम्परेचर गेलं, तरी आपले खरबूज हे पीक त्या टेम्परेचरला सहनशील असतं व आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी उत्पादकता मिळते व क्वालिटी त्याप्रमाणे मिळत असते. त्यानंतर आता भरपूर असे भाग आहे ज्या भागांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी जास्त प्रमाणात आहे. अशा ठिकाणी आपल्याला पाण्याच्या उपलब्धतेनुसार देखील आपल्या टरबूज आणि खरबूज पिकाची निवड करणे गरजेचे आहे. यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला मध्यम पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपल्याला टरबूज पिकाची लागवड करायची आहे. ज्या ठिकाणी आपले पाणी एकदम कमी प्रमाणात उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपल्याला टरबूज या पिकाची लागवड करणे टाळायचे आहे. कारण की सेटिंग नंतर टरबूज या पिकाला फळ फुगवणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे लागत असते व या पिकामध्ये त्या कंडिशनला आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो. यासाठी आपल्याला आपला मध्यम ते जास्तीत जास्त पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी आपण टरबूजाची लागवड करू शकता. त्या तुलनेत बघायला गेलं तर आपले खरबूज पिकामध्ये टरबूजाच्या तुलनेत पाणी कमी प्रमाणात लागतं, परंतु या पिकासाठी जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कमी पाणी आहे, ज्या ठिकाणी आपण ड्रीपवरती साधारणतः आपले मार्च ते एप्रिल पर्यंत पाणी टिकते अशा ठिकाणी आपण खरबूज पिकाची लागवड करू शकतो. व ज्या ठिकाणी एप्रिल ते आपले मे पर्यंत पण पाणी हलत नाही अशा ठिकाणी आपण टरबूज या पिकाची लागवड करू शकतात. तसेच जमिनीमधील अन्नद्रव्य किती प्रमाणात उपलब्ध आहेत यानुसार देखील आपण टरबूज व खरबूज पिकाची निवड करावी. आपण बघू शकता टरबूज या पिकाला सर्वात जास्त पोटॅशियम या अन्नद्रव्याची गरज असते. म्हणजे आपली सॉइल समजा पोटॅश रिच असेल तर आपण आपल्या सॉइलमध्ये जास्तीत जास्त टरबूजाची लागवड करणे आवश्यक आहे व ते आपल्या पिकाला लवकरात लवकर उपलब्ध होईल. ज्या ठिकाणी आपली पोटॅशची डिफिशियन्सी असेल या ठिकाणी आपल्याला आपल्या टरबूज पिकाची उत्पादकता कमी मिळेल व आपल्या टरबूजाची आपल्याला पाहिजे तशी क्वालिटी सुद्धा मिळणार नाही, जेणेकरून बाजारात त्याला डिमांड राहणार नाही. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपलं पोटॅश लेवल कमी असेल जमिनीमध्ये अशा ठिकाणी आपल्याला टरबूज लागवड करणे टाळायचे आहे. तर खरबूज पिकासाठी आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश ची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. अशा ठिकाणी आपल्याला खरबूज या पिकाची निवड करायची आहे. ज्या जमिनीमध्ये फॉस्फरस अवेलेबल होत नाही, जसे की आपली चुनखडी जमीन झाली, अशा ठिकाणी आपण थोडीशी खरबूज पिकाची लागवड करणे टाळायची आहे. तसेच ज्या ठिकाणी जमिनीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन उपलब्ध आहेत अशा ठिकाणी आपल्याला खरबूज पिकाची लागवड करायची आहे. कारण की खरबूज पिकावरती जी आपली जाळी म्हणजे नेटिंग तयार होत असते, या नेटिंग विकसित होण्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉनचा हा मोठ्या प्रमाणात रोल असतो. म्हणून ज्या ठिकाणी कॅल्शियम आणि बोरॉन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपल्याला खरबूज पिकाची लागवड करायची आहे. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, आता सध्या रब्बी हंगाम चालू आहे, रब्बी हंगामात आम्ही कोणत्या महिन्यात लागवड करावी म्हणजे आम्हाला चांगला बाजारभाव भेटेल, चांगली क्वालिटी भेटेल व आम्हाला अपेक्षित उत्पादन येईल. याविषयी आपण माहिती घेऊया. यामध्ये आपण बघू शकता साधारणतः नोव्हेंबर महिन्यात आपण जी लागवड करत असतो, नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना आपला हा थंडीचा महिना असतो. या महिन्यामध्ये जेव्हा आपण लागवड करतो जेव्हा आपले पीक हे साधारणतः 20 ते 25 दिवस आपल्या कालावधीपेक्षा जास्त घेत असते. कारण की या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडत असते व ती आपल्या वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींवरती परिणाम करत असते. जर आपण या 2 महिन्यात लागवड करणार असाल तर आपल्याला आपल्या पिकामध्ये क्रॉप कव्हर टाकणे गरजेचे आहे. आता क्रॉप कव्हर का? तर सर्वात पहिले म्हणजे क्रॉप कव्हर आपल्या पिकाची आपल्या थंडीपासून बचाव करणार आहेत, पहिली गोष्ट. त्यामुळे आपल्या वेलीची शरीरशास्त्रीय हालचाली जशा चालू आहेत त्या प्रमाणात चालू राहून आपल्या वेली फेकण्यावरती मोठा परिणाम करते. दुसरा, आपल्या वेलीवरती कोणत्याही प्रकारचा अजैविक ताण येत नाही, त्यामुळे वेलीची चांगली वाढ होते. तसेच जे आपण क्रॉप कव्हर टाकणार आहे त्यामुळे आपले रूट झोन व झाडाच्या आजूबाजूचं टेम्परेचर मेंटेन राहणार आहे, त्यामुळे आपल्या मुळांची कार्यक्षमता देखील मंदावणार नाही. आणि बघायला गेले तर साधारणतः 25 ते 30 दिवसापर्यंत आपल्या फवारणीचा क्रॉप कव्हरमुळे 100% खर्च वाचतो, त्यामुळे आपल्या खर्चात देखील बचत व्हायला मदत होत असते. तसेच जी लागवड आपण नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये करणार आहोत अशा ठिकाणी आपल्याला मल्चिंग पेपर आणि क्रॉप कव्हर वापरणं कंपल्सरी आहे.
वापरा म्हणजे वापराच. आता बघायला गेले तर नोव्हेंबरमध्ये लागवड केली आपण समजा, तर आपल्याला साधारणतः आपला जो माल काही हार्वेस्टिंगला येणार आहे तो आपला जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान मध्ये येणार आहे. म्हणजे तो साधारणतः आपले 80 ते 90 दिवस घेणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये जे आपण लागवड करू तो माल साधारणतः आपला 70 ते 80 दिवस, जास्तीत जास्त 90 दिवसापर्यंत म्हणजे 3 महिन्यापर्यंत घेऊ शकतो. त्यानंतर आपण जो जानेवारीमध्ये माल लागवड करू तो आपला मार्चच्या पहिल्या आठवड्यात हार्वेस्टिंगला येईल. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये जो माल आपण लागवड करू तो आपल्याला हार्वेस्टिंगसाठी एप्रिल महिन्यात येईल. आता वरील चार्टनुसार आपला जो काही अनुभव असेल किंवा दुसरे शेतकरी असतील यांच्या अनुभवानुसार आपल्याला त्या कालावधीत आपल्या बाजारभावाच्या अंदाजानुसार लागवड करणे गरजेचे आहे. म्हणजे त्या कालावधीत लागवड केल्यास आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये लागवड करता येईल व आपल्याला अपेक्षित बाजारभाव घेता येईल. त्यानंतर पुढचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण बेड कसे पाडावेत किंवा जमिनीची तयारी कशी करावीत. आता ज्या ठिकाणी आपल्याला टरबूज आणि खरबूजची लागवड करायची आहे अशा ठिकाणी आपण त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे त्या फॅमिलीमधले म्हणजे कुकुरबिट्स फॅमिलीमधले, त्यामध्ये उदाहरण घ्यायचे झाले तर कारले, भोपळा, दोडका, गिलके, काकडी किंवा इतर वेलवर्गीय पिके यांची लागवड केलेली नसावी. जर आपण लागवड केलेली असेल तरी ते जे आपण काही लावलेले पिकं आहेत त्या पिकांचे रोगग्रस्त व कीडग्रस्त अवशेष आपल्या जमिनीमध्ये नसावेत, जेणेकरून ते अवशेष आपल्या पुढच्या पिकाला त्रास देणार नाही, त्यांचा फैलाव होणार नाही व ते आपल्या पिकाला जास्तीत जास्त प्रादुर्भावित करणार नाही. त्यानंतर आपल्याला हे करताना साधारणतः 2 ते 3 फूट खोल अशी नांगरणी करून घ्यायची आहे. नांगरणी करून घेतल्यानंतर रोटावेटर किंवा फणाच्या साहाय्याने आपल्याला जे काही ढेकळे वगैरे असतील आपल्या जमिनीमध्ये ते एकदम भुसभुशीत करून घ्यायचे. त्यानंतर ड्रिजरच्या साहाय्याने आपल्याला 3 फूट रुंद आणि बेडची उंची आपली साधारणतः 1 ते 1.5 फूट व आपल्या जमिनीच्या उतारानुसार म्हणजे जो स्लोप असेल त्या स्लोपनुसार आपल्याला आपले बेड तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. जमिनीच्या उतारानुसार बेड करणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो आता बेड पाडल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये कशा प्रकारचा बेसल डोस टाकावा. बेसल डोस हा आपला पूर्णपणे आपल्या मातीच्या रासायनिक, जैविक आणि भौतिक गुणधर्मांवरती अवलंबून आहेत. त्यासाठी आपल्याला जो काही बेसल डोस टाकायचा आहे, बेसल डोस टाकण्या अगोदर आपल्याला माती परीक्षण करणे गरजेचे आहे. कारण की माती परीक्षणानुसार आपल्याला आपल्या जमिनीचा पीएच कळतो, जमिनीचा ईसी कळतो, जमिनीमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते, तसेच आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती प्रमाणामध्ये आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या सॉइल टेस्टिंग रिपोर्टनुसार कळते व सॉइल टेस्टिंग रिपोर्टनुसार आपल्याला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते. त्यामुळे आपला जो काही रासायनिक खतांचा अतिरिक्त खर्च होणार आहे तो आपल्याला टाळण्यास मदत होत असते. या ठिकाणी आम्ही जी काही आयडियल सॉइल आहे म्हणजे सगळे पॅरामीटर फुलफिल म्हणजे सर्वसाधारण आहे अशा जमिनींसाठी एक बेसल डोस बसवलेला आहे. हा बेसल डोस आपण बघू शकता या ठिकाणी 14-35-14 साधारणतः 2 बॅग म्हणजे 100 किलो प्रति एकर या प्रमाणात व त्यासोबत 10-26-26 किंवा 9-24-24 किंवा 8-21-21 या तिन्हींपैकी जे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होईल त्यांपैकी एक कोणतेही रासायनिक खत 1 बॅग प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरायचे आहेत. आता भरपूर जमिनी आपण बघितल्या तर भरपूर जमिनीमध्ये फॉस्फरसचे फिक्सेशन मोठ्या प्रमाणात झालेले आहे. कारण की आपला फॉस्फरस हा इन्सोल्युबल एलिमेंट आहे. ज्या ठिकाणी आपण टाकला त्याच ठिकाणी तो पडून राहतो. तो सॉइल सोल्युशन मध्ये आल्यानंतर आपल्या पिकाला अपटेक होत असतो. अशा ठिकाणी आपल्याला आपल्या पिकातील सर्व अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी, अपटेक वाढवण्यासाठी या डॉक्टर बॅक्टोज NPK गोल्ड ग्रॅन्युअल्स या उत्पादनाचा वापर करायचाच आहे. हे उत्पादन वापरल्यास आपला रासायनिक खतांवरचा जवळपास 20 ते 25% पर्यंतचा खर्च कमी होण्यास मदत होत असते. त्यामुळे आपल्याला डॉक्टर बॅक्टोज NPK गोल्ड ग्रॅन्युअल्स
4 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये आपल्या बेसल डोसमध्ये वापरणे गरजेचे आहे. त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड ग्रॅन्युअल्स हे सुद्धा आपण बेसल डोसमध्ये 10 ते 25 किलो प्रति एकर या प्रमाणात वापरणे गरजेचे आहेत. डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड ग्रॅन्युअल्स हे मायकोरायझा, अमिनो ॲसिड, सीवीड, फुलविक, सिलिकॉन हे सर्व कॉम्बिनेशन असलेले एकदम दर्जेदार जैविक खत आहे. याच्या वापराने आपल्या पिकाची वाढ चांगली होईल, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढेल, तसेच फॉस्फरस तसेच इतर जे ट्रेस एलिमेंट आहे ट्रेस एलिमेंटचा अपटेक देखील वाढण्यास मदत होईल. तसेच ज्या ठिकाणी पाण्याचे आपल्याला कमी जास्त प्रमाण मिळते अशा ठिकाणी आपल्याला कमी पाण्यामध्येही पिकाला तग धरून ठेवण्याची क्षमता आपल्या डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्डमुळे विकसित होईल, जेणेकरून आपल्या मालाचे उत्पादन वाढेल व क्वालिटी वाढण्यास मदत होईल. हा डोस आपल्याकडे उपलब्ध नसल्यास आपण याऐवजी इथे 12-32-16 त्यासोबत 10-26-26, 9-24-24, 8-21-21 व NPK गोल्ड ग्रॅन्युअल्स व पंचम गोल्ड याचा देखील वापर करू शकतात. हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल नसल्यास आपण 18-46-0 म्हणजे आपले DAP डाय अमोनियम फॉस्फेट, त्यासोबत MOP 50 किलो प्रति एकर, DAP 100 किलो प्रति एकर, त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज NPK गोल्ड ग्रॅन्युअल्स 4 किलो प्रति एकर व डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड 10 ते 25 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. हा बेसल डोस देण्या अगोदर आपल्याला आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणे गरजेचे आहे व हे माती परीक्षण करूनच आपल्याला आपल्या जमिनीमध्ये बेसल डोस देणे गरजेचे आहे. व हे माती परीक्षण करण्यासाठी आपण NABL लॅबला संपर्क करावा, म्हणजे जी लॅब आपली शासन मान्यता प्राप्त आहेत, शासन मान्यता प्राप्त लॅब कडूनच आपण आपला सॉइल टेस्टिंग रिपोर्ट करावा, जेणेकरून आपल्याला आपला ऑथेंटिक रिपोर्ट मिळण्यास मदत होईल. ऑथेंटिक रिपोर्ट मिळवण्यासाठी आपण आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड यांना देखील संपर्क करू शकतात. त्यांचा नंबर आम्ही स्क्रीनवर देत आहोत. तुम्ही त्यांना संपर्क करून आपला सॉइल टेस्टिंग रिपोर्ट देखील काढू शकतात. आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. आता आपण नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये लागवड करणार आहोत. अशा ठिकाणी आपल्याला लागवडीच्या वेळी मल्चिंग पेपर टाकणे गरजेचे आहे. परंतु मल्चिंग पेपरचा आपला महत्त्वाचा उद्देश काय असतो? जनरली आपलं तण व्यवस्थापन झालं पाहिजे आणि दुसरा आपला सॉइल मॉइश्चर टिकून राहायला पाहिजे आणि त्यानंतर तिसरा उद्देश म्हणजे आपले टरबूज खरबूज पीक मातीच्या संपर्कात येऊ नये व त्याची नासाडी होऊ नये, त्याची किपिंग क्वालिटी चांगली राहावी, हा आपला मुख्य उद्देश असतो. परंतु जेव्हा आपण मल्चिंग पेपर टाकत असतो, मल्चिंग पेपर टाकताना आपले बेड सपाट नसतात. पहिली गोष्ट, आपल्याला आपले बेड कधी पण पाडण्याच्या वेळी आपल्याला आपले बेड सपाट पाडणे गरजेचे आहे. या ठिकाणी बघू शकता, हे आपले जे काही बेड पाडलेले ते बेड आपले सपाट नाही. यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दगड, काडी कचरा, पाल हे दिसत आहे. अशा ठिकाणी जेव्हा आपण दोन्ही बाजूने आपला मल्चिंग पेपर दाबतोय, मल्चिंग पेपर दाबताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बेड फाटण्याचे चान्सेस असतात. हे बेड फाटल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्या रोपांची लागवड करता येत नाही. बेड फाटल्यामुळे आपल्या रोपांची लागवड न झाल्यामुळे पूर्णपणे हवा घुसते व आपल्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे आपल्याला जेव्हा पण मल्चिंग पेपर टाकायचा आहे तेव्हा मल्चिंग पेपर आपल्याला सपाट बेडवरतीच टाकणं आवश्यक आहे. दुसरं, मल्चिंग पेपर टाकताना आपल्याला दोन्ही बाजूने सारख्या प्रमाणात दाबायचं आहे. म्हणजे बेडच्या बाहेर 2 फूट नको आणि इकडे 1 फूट नको असं करायचं नाही. आपल्याला टाकायचं असेल, उदाहरण घेतलं, समजा 3 फूट आपला बाहेर निघतोय तर या बाजूला 1.5 फूट दाबा, या बाजूला 1.5 फूट दाबा. म्हणजे आपला दोन्ही बाजूने सारख्या प्रमाणात मल्चिंग पेपर दाबणं गरजेचं आहे. तसेच आपण मल्चिंग पेपर टाकल्यानंतर शेतकरी काय करतात, साधारणतः लगेच 1 दिवसानंतर पाणी देतात आणि 1 दिवसानंतर होल पाडतात. हे आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे. मल्चिंग पेपर टाकल्यानंतर 1 दिवसात आपल्याला होल पाडायचे नाही. मल्चिंग पेपर टाकल्यानंतर आपल्याला साधारणतः 2 दिवसांनी होल पाडायचे. त्याला कारण असे की जेव्हा आपण मल्चिंग पेपर टाकतो, आपण पाणी देणार आहे आपल्या जमिनीमध्ये. अशा वेळेस काय होतं, सूर्याकडून येणारी जी अल्ट्राव्हायोलेट रेज आहे म्हणजे आपली अतिनील किरण व पेपर यांचा एकमेकांचा संपर्क झाल्यानंतर आपला जो पेपर टाकलेला आहे, पेपर आणि जमिनीचा जो आतला भाग आहे
त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते, म्हणजे हीट जनरेट होत असते. ही हीट जनरेट झाल्यानंतर आपण जे पाणी दिलंय त्या पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये वाफ होते. ही वाफ तयार झाल्यानंतर या वाफेमध्ये जे काही आपल्या जमिनीमध्ये हानिकारक सूक्ष्मजीव असतात, त्यामध्ये तुमचा फ्युझॅरियम असेल, पिथियम असेल, फायटोप्थोरा असेल, रायझोक्टोनिया असेल, याच प्रकारच्या सर्व बुरशी यामध्ये किल होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे हे साधारणतः तुमचं सॅनिटायझेशनचं काम करतं. यामध्ये जवळपास तुमच्या 80 ते 90% बुरशी या किल होत असतात. त्यामुळे आपल्याला आपला मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कधीही होल पाडायचे नाही. त्याकरिता आपल्याला पहिल्यांदा मल्चिंग पेपर टाकला, पाणी द्यायचे 15-20 मिनिटं, त्यानंतरून आपल्याला त्याची वाफ तयार होऊन द्यायची. त्यानंतर आपल्याला साधारणतः तिसऱ्या दिवशी 15 ते 20 मिनिटं पाणी द्यायचे आहे. ते पाणी देताना आपल्या त्यासोबत डॉक्टर बॅक्टोस डर्मस फोर्के म्हणजेच ट्रायकोडर्मा डेक्स्ट्रोस बेस व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोस फ्लोरोफोर्के सुडोमोनास फ्लोरेसन्स वर आधारित हे फोर्के उत्पादन आहे. या दोन्हींचा आपल्याला आपल्या तिसऱ्या मल्चिंग पेपरला होल पाडण्या अगोदर तिसऱ्या दिवशी 500 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. हे वापरण्याचे कारण असे, जी आपली उष्णता तयार झालेली त्यामध्ये जे काही बॅक्टेरियाचे सॅनिटायझेशन झालेले आहे, जे आपल्या फंगसचे सॅनिटायझेशन झालेले आहे, त्यामधून ज्या काही आपल्या बॅक्टेरिया किंवा फंगस किंवा ओदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही वाचलेले असतील, सुटलेले असतील, या सर्वांना आपल्या लागवडी अगोदर नियंत्रित करण्याचं काम हा डॉक्टर बॅक्टोस डर्मस फोर्के आणि डॉक्टर बॅक्टोस फ्लोरोफोर्के हे दोन उत्पादने करणार आहेत. त्यामुळे या उत्पादनाचा तुम्ही जरूर वापर करा. यामुळे आपल्याला जी भविष्यात येणारी मर आहे, जी आपली साधारणतः सेटिंग नंतर मर येते, या मरवरती नियंत्रण मिळवण्यासाठी हे दोन उत्पादने चांगल्या प्रकारे काम करतील. आता भरपूर शेतकऱ्यांचा लागवडी बाबत देखील संभ्रम आहे. मी लागवड 4 फुटावर करावी, 5 फुटावर करावी का 6 फुटावरती करावी, माझ्या रोपांमध्ये अंतर किती पाहिजे, काय पाहिजे, हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो आणि हे सगळ्यांचं स्वाभाविकच आहे. परंतु ज्या काही आपल्या सीड्सच्या कंपनीज आहेत, सिजेंटा झालं, सेमिनिज झालं, महिको झालं, सिमॉन झालं, या कंपन्यांनी त्यांच्या व्हरायटींसाठी जे काही रिकमेंडेड आपल्याला हे केलेले आहे, रो टू रो डिस्टन्स असेल किंवा प्लांट टू प्लांट म्हणजे 2 ओळीतील अंतर आणि झाडातील अंतर, हे रिकमेंडेशन केलेले आहेत. त्यानुसार काही जे अंतर आहे ते अंतर इथे दिलेले आहे व त्याची प्लांट पॉप्युलेशन आपण इथे दिलेले आहेत. साधारणतः जेव्हा आपण लागवड करणारे 4 बाय 1.5 फुटावरती 4 बाय 1.5 फुटावरती जेव्हा आपण लागवड करणारे, तेव्हा आपलं टोटल प्लांट पॉप्युलेशन बसणारे 7260 झाडं प्रति एकर. एवढे झाडं आपले एकरामध्ये बसणार आहेत. या डिस्टन्सवरती आपण डबल लाईनची लागवड करणं टाळायचं आहे, कारण की प्लांट पॉप्युलेशन आपली जवळपास 14,000च्या आसपास जाते व एवढे 14,000 झाडं आपल्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं, स्प्रे मॅनेजमेंट करणं थोडंसं डिफिकल्ट होतं, अवघड जातं व त्यामुळे रोग, कीड वगैरे व आपल्या व्यवस्थापनाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे 4 बाय 1.5 वरती आपण डबल लाईन लागवड टाळावी. त्यानंतर दुसरं अंतर आहे स्टँडर्ड 4 बाय 2. 4 बाय 2 वरती आपण बघितले तर 5445 इतके आपली रोपे बसत असतात. ही रोपे आपण 4 बाय 2 डिस्टन्स वरती लावू शकतात. याच पद्धतीत आपल्याला डबल लाईन लागवड करणं पण टाळायचंय. साधारणतः इथे पण आपलं रो टू रो डिस्टन्स कमी होतं. आपली ओळीतील अंतर कमी झाल्यामुळे आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते व मरचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सामना करावा लागत असतो. हे अंतर आपण बघितले 4 बाय 1.5 आणि 4 बाय 2. यामध्ये आपल्याला खरबूज पिकासाठी हे आयडियल अंतर आहे. खरबूज पिकाचे आपण सिंगल लाईन वरती हे अंतर घेऊन लागवड करू शकता व आपल्याला अपेक्षित उत्पादन सुद्धा खरबूज पिकाचं या 2 आपल्याला डिस्टन्स मधून मिळत असतं. आता टरबूज पिकाचं आपल्याला करायचं असेल तर टरबूज पिकासाठी आपण 5 बाय 1.5 बघितलं तर आपले 5808 रोप बसतात. 5808 रोपांमधून आपल्याला अपेक्षित उत्पन्न साधारणतः 25 ते 30 टनाच्या आसपास देखील अपेक्षित उत्पादन मिळतं. त्यानंतर दुसरं आयडियल अंतर आहे टरबूज पिकासाठी 5 बाय 2. 5 बाय 2 अंतरावरती आपले 4356 रोपं बसतात. जर आपण सिंगल लाईन लागवड केली, ज्यावेळेस आपण डबल लाईन लागवड करणार आहोत, अशा ठिकाणी आपले 8712 रोप हे
बसत असतात. साधारणतः इथे आपलं 10 स्क्वेअर फुटाला एक रोप बसतं. या हिशोबाने 8712 रोपं आपले या ठिकाणी बसणार आहेत. आता डबल लाईन लागवड करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. समजा हा आपला ड्रिपचा लॅटरल आहे. लॅटरलमध्ये इथे आपण लागवड केली, नंतर इथे झिगझॅग साधारणतः आपण 2 फूट घेतलेलं आहे. इथून या रोपातील अंतर 2 फूट पाहिजे. या बाजूच्या लॅटरलच्या या बाजूच्या त्यांच्या 1 फुटामध्ये इथे एक रोप, परत इथे याचा अंतर 2 फूट, इथे एक रोप, परत यांचं अंतर 2 फूट, इथे एक रोप, परत यांचं अंतर 2 फूट, इथे एक रोप, इथे एक रोप. अशा प्रकारे झिगझॅग पद्धतीने आपल्याला आपली लागवड करायची आहे. अशी झिगझॅग पद्धतीने लागवड केल्यास आपले 8712 रोपं ही बसणार आहेत. त्यानंतर टरबूज पिकासाठी तिसरं आयडियल अंतर आहे 6 बाय 1.5 फूट. 6 बाय 1.5 फूट आपण बघितलं तर आपले सिंगल लाईन मध्ये 4840 रोपं बसत असतात. आणि डबल लाईन लागवड केली आपण झिगझॅग पद्धतीने आता दाखवल्याप्रमाणे तर आपले 9680 रोपं हे बसत असतात. आणि तिसरं आपलं चौथं आयडियल अंतर आपण टरबूज पिकासाठी निवडू शकतो 6 बाय 2 फूट, म्हणजेच 12 स्क्वेअर फुटाला आपलं साधारणतः एक रोप बसतं. ते आपण सिंगल लाईन लागवड केली तर आपले 3630 रोप प्रति एकर बसतील व डबल लाईन केली तर 7260 इतकी आपली डबल लाईननी रोपं मिळणार आहेत. आता हे आपले पहिले 4 बाय 1.5 आणि 4 बाय 2 यावरती आपण खरबूज पिकाची लागवड करू शकता. तसेच 5 बाय 1.5, 5 बाय 2 आणि 6 बाय 1.5, 6 बाय 2 यावरती आपल्याला टरबूज पिकाची लागवड करायची आहे. हे टरबूज पिकासाठी अतिशय आयडियल अंतर आहेत. तसेच आपण विचार केला तर आपण प्रति वेलीपासून आपलं उत्पादन धरलं फक्त 5 किलो, ऑन अन ॲव्हरेज 5 किलो, तर आपल्याला साधारणतः खरबूज पिकाचं उत्पादन 35 टनापर्यंत मिळू शकतं. आपण आता 35 टन उत्पादन मिळालं, आपण 5 रुपये किलो प्रमाणे रेट धरा. 5 किलो धरलं तरी आपलं साधारणतः जातंय अबो 1.5 लाख. 1.5 लाखाच्या वरती आपलं उत्पादन जात आहे. आणि साधारणतः याच्यामध्ये आपल्याला खर्च जो येत आहे तो खर्च आपला साधारणतः 60 ते 70 हजार रुपये. साधारणतः आपल्याला 150% जास्त जे आपलं इन्कम आहे ते या स्पेसिंगनुसार मिळणार आहेत. तसेच दुसऱ्याचा विचार केला तर ऑन अन ॲव्हरेज काढले तर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला जवळपास आपलं खर्चाच्या तुलनेमध्ये उत्पादन जास्तीत जास्त मिळलेलं दिसत आहे. साधारणतः जिथे आपण 50-60 हजार खर्च करणार आहे तिथे आपलं उत्पादन 1 ते 1.25 लाख, 1.5 लाखापर्यंत या स्पेसिंगनुसार गेलो. ॲव्हरेज आपण 5 रुपये रेट आणि ॲव्हरेज प्रति वेलीला आपण 5 किलो माल याप्रमाणे धरलं तरी आपल्याला आपल्या खर्चाच्या 150 पट आपण धरलं, जास्तीत जास्त दुप्पट उत्पादन मिळत आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचा लॉस हा होत नाही. त्यानंतर पुढचा अतिमहत्वाचा प्रश्न म्हणजे आम्ही बी लावा की रोपे लावावे, हा सर्वांना प्रश्न पडत असतो. आता या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे की सर्वांनी रोपे निवडावेत. आता भरपूर जण बोलले असतील रोपे का निवडावी, सर्वांनाच प्रश्न पडला असेल. आता टरबूज आणि खरबूजची आपण लागवडीसाठी 25 ते 30 दिवसाची रोपे ही निवडत असतो. जेव्हा आपण जमिनीमध्ये आपलं बी लावणार आहे, बी लावल्यानंतर ते रोप साधारणतः आपलं 25 ते 30 दिवस आपल्या जे नर्सरीतले रोप आहेत त्यापेक्षा उत्पादन देण्यासाठी जास्त घेणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपले बेड रेडी होते त्या ठिकाणी आपण बी लावल्यानंतर आपल्याला आता नोव्हेंबरची लागवड असेल तर 90 दिवस घेणार होतं, ते आपलं आता 120 दिवस घेईल, साधारणतः 1 महिना पुढे जाईल. त्यानंतर जे आपण रोप आणलं लावलं ते आपलं साधारणतः 80 ते 90 दिवसात निघणार, म्हणजे 1 महिना कमी होणार. याचाच आपला जो इम्पॅक्ट आहे याचा सगळा मोठा इम्पॅक्ट काय होतो, बाजारभावावर. काय होतं, जेव्हा आपला बाजारभाव असेल तेव्हा आपण रोप लावलं त्यानंतर 30 दिवस आपले लेट माल हार्वेस्टिंगला येणार. समजा त्या कालावधीत भाव असेल तर त्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या उत्पादनात घट देखील बघायला मिळते, आपल्याला बाजारभाव कमी मिळतो आणि आपलं सर्वच गडबड होऊन जाते. त्यासाठी आपण आपले जे काही प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगनुसार रोपे निवडावी. रोपं निवडण्याचा दुसरा अजून एक फायदा आहे की आता थंडीचं वातावरण आहे, सध्या जमिनीचं पण टेम्परेचर कमी गेलेलं आहे आणि अशा ठिकाणी आपण बघितले तर ज्या ठिकाणी आपण बी टोचणार आहे अशा ठिकाणी आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता कमी अधिक प्रमाणात बघायला मिळू शकते.
बियाण्याची आपली उगवण कमी अगदी प्रमाणात झाली तर आपल्या बियाण्यांमध्ये रोपांमध्ये नागे पडणार आहेत. हे नागे परत आपल्याला सावरण्यासाठी आपल्याला परत रोपांची गरज पडणार आहेत. परत जो आपला प्लॉट आहे, काही प्लॉट पुढे, काही प्लॉट मागे, अशी मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थिती जाणवू शकते. त्यासाठी ती नाग्यांची समस्या टाळण्यासाठी आपल्याला बियाण्यांची निवड करणं गरजेचं आहे. तसेच सुरुवातीच्या काळामध्ये रोपांची अतिशय काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणजे आपण बी टोचलं त्यानंतरून तर आपलं साधारणतः 25 ते 30 दिवसाचं होईपर्यंत आपल्याला त्याचे खत नियोजन असेल, स्प्रे नियोजन असेल, तसेच जमिनीमध्ये काही बुरशींचा प्रादुर्भाव असेल, तुमची बियाण्याची कूज असेल, सड असेल, या अशा मोठ्या प्रमाणात समस्या येतात व त्या समस्या सोडवण्यासाठी आपला सगळ्यात जास्त खर्च होतो. तो खर्च देखील आपण रोपे निवडल्यास आपला कमी होणार आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण नर्सरीमध्ये तयार केलेले रोपे ही लागवडीसाठी वापरली तर अतिउत्तम आहे. त्यासाठी आपण कुठल्याही जवळच्या नर्सरीत जा, जी काही चांगली रोपे आहेत मार्केटमध्ये अवेलेबल ते बघा व ती रोपे आपण निवडू शकताय. आता जी काही सध्या मार्केटमध्ये टॉप चालणारी जी काही जाती आहे, ज्यांचा मी बघितले मार्केटमध्ये ज्यांना चांगले रेट आहे, त्यांना चांगले उत्पादन मिळते, सर्व काही आहे, अशा काही ठिकाणी मी काही वाणे सांगत आहे. ते माझ्या पूर्णपणे ऑब्झर्वेशन आधारित आहे. तुम्ही या वाणांची देखील निवड करू शकता. यामध्ये पहिलं माझ्या सगळ्यात आवडतीचं वाण म्हणजे सिजेंटाचा सिम्बा. साधारणतः आपण 5 बाय 1.5 फुटावरती लागवड केली तरी ह्या सिंबाचा आपल्याला 35 ते 40 टनापर्यंत उत्पादन हमखास मिळतं. त्यानंतर दुसरं उत्पादन आहे BSFचं मॅक्स. साधारणतः 2 वर्षापासून मार्केटमध्ये मॅक्सचं चांगलं उत्पादन होत आहे. याला TSS पण चांगला आहे, तुमचा ब्रिक्स पण चांगला आहे, कलर पण चांगला लाल आहे, याची पण तुम्ही निवड करू शकता. तिसरं मार्केटमधील सर्वात जुनं आपण असं म्हणू शकतो असं वाण जे आपलं मैको कंपनीचं शुगर बेबी. हे वाण अतिशय प्रसिद्ध आहे. साधारणतः 35 ते 40 टनापर्यंत हे देखील तुम्हाला उत्पादन देऊ शकतं. त्यानंतर सिमोनिस सीडचं बाहुबली सर्वांनाच माहिती आहे. आता सध्या मार्केटमध्ये ते बाहू या नावाने उपलब्ध आहे. ते आधी बाहुबली नावाने उपलब्ध होते, आता मार्केटमध्ये बाहू नावाने उपलब्ध आहेत. तसेच खरबूजच्या बाबतीत बोलायचे झाले तर खरबूजचे सध्या मार्केटमध्ये 2 वाण खूप चालत आहे. त्यांपैकी पहिलं म्हणजे कुंदन आणि दुसरं वाण म्हणजे ते आपलं पंजाबामृत. हे 2 वाणांची आपण आपल्या लागवडीसाठी निवड करू शकतात. भले आपली लागवड डिसेंबरमध्ये असू दे आता, किंवा जानेवारीमध्ये असू दे, फेब्रुवारीमध्ये असू दे, या दोन्ही वाणांचा आपण आपल्या लागवडीसाठी वापर करू शकता. आता जी काय आपण रोपे लावणारे रोपे आपण घरी तयार केली किंवा जी नर्सरीतून आणली, ही रोपे निवडताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहेत? सर्वात पहिली काळजी म्हणजे रोप आहे ते रोप आपल्याला आपल्या जवळील नर्सरीमधून घेणं गरजेचं आहे. याला कारण असे की आपण आपल्या जवळच्या नर्सरीमधून ते रोप खरेदी केले तर रोप कोणत्या आपल्या कंपनीचं आहे, ते सर्टिफाईड आहे की नाही, परत त्या रोपाचे आपल्याला साधारणतः 25 दिवसात आपले रोप लावायला येणार आहे, त्या दरम्यान आपले त्यावरती 2 हे झाले पाहिजे. नर्सरीवरती आपण कमीत कमी 2 राऊंड मारणं गरजेचं आहे. आपल्या पिकाला न्यूट्रिशन प्रॉपर मिळतंय का, आपल्या पिकाची व्यवस्थित वाढ होते का, आपल्या पिकावरती कोणत्या रोग किडीचा प्रादुर्भाव झालाय का, हे सर्व बघून आपण आपल्या रोपाची निवड करावी. त्यासाठी आपल्याला आपल्या जवळील नर्सरीमध्ये रोप टाकणे गरजेचे आहे. भरपूर शेतकरी आता 104 कॅव्हिटी असलेला मार्केटमध्ये अजून 104 पेक्षा जास्त कॅव्हिटी असलेले ट्रे सुद्धा अवेलेबल आहे. भरपूर शेतकऱ्यांना काय मिळतंय, 104 कॅव्हिटी असलेला ट्रे मार्केटमध्ये मिळतोय. 104 कॅव्हिटी असलेला ट्रे आणता, त्यामध्ये काय होतं जनरली जे तुमचा रोपाचा रूट झोन आहे त्या रूट झोनला वाढीला पाहिजे तेवढा वाव मिळत नाही. त्यामुळे रोपाच्या मुळांची कॉइलिंग होणे, परत ते रोप आपण जमिनीत टाकल्यानंतर ते स्टेबल न होणे. आता रोपाच्या मुळांची अशी कॉइलिंग झालेली आहे, समजा आपल्या अशी कॉइलिंग झालेली आहे. मग ह्या रोपाचा काय असतं, जो काय आपला इनिशियल पार्शल भाग आहे तो अशा वरच्या बाजूने असतो. मग ते रूट आपला असं वरच्या बाजूने वाढायला सुरुवात करतं व वरच्या बाजूने वाढायला लागल्यास आपल्याला आपलं रोप स्टेबल होण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येत असतात. त्यासाठी आपण मार्केटमध्ये सध्या जवळपास त्यापेक्षा साधारणतः 80 कॅव्हिटीचा उपलब्ध आहे. आपला ट्रायंग्युलर शेपमध्ये सुद्धा आपला जो काही कॅव्हिटी असलेला ट्रे आहे तो सुद्धा उपलब्ध आहे. अशा ट्रेची आपण लागवडीसाठी आपल्या रोपांच्या जी काही निर्मिती करणार आहोत
अशा नर्सरीमध्ये निवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, सरकारने सर्टिफाईड केलेली जी रोपं आहेत त्या रोपांचीच निवड करावी. आता सरकारकडे 2 एजन्सी असतात, एक नॅशनल लेवल असते नॅशनल सीड सर्टिफिकेशन एजन्सी आणि दुसरी स्टेट लेवलला स्टेट सर्टिफिकेशन एजन्सी. या एजन्सीने जी आपली बियाणे सर्टिफाईड केलेली आहेत, म्हणजे जी आपली बियाणे ट्रूथफुल सीड्स आहे, अशा ट्रूथफुल सीडची आपण आपल्या लागवडीसाठी निवड करावी. कारण हे बियाणे तुमचे 100% जे काही इनट मटेरियल असतं, इनट मटेरियल फ्री असतात. या बियाण्यावरती कोणत्याही रोगाची किंवा किटीची किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा काय असेल, काडी कचरा किंवा तणाचे कण असतील, असे कोणतेही मिश्रण या बियाण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून निवड करताना आपण कधी पण आपल्या सर्टिफाईड सीडची निवड करावी. त्यानंतर लागवडीसाठी आपण जास्त कोवळे रोप वापरू नये. काही शेतकरी बघितलं तर 15 दिवसाचा पण रोप लावतात. हे रोप आपण लागवडीसाठी पूर्णपणे टाळायचे आहे. या रोपाच्या लागवडीसाठी आपल्याला जे काही टरबूज खरबूज लावणार आहे त्याच्यासाठी आपल्याला 20 ते 25 दिवसाचं रोप लावायचं आहे. 20 दिवसाचं कोणतं रोप लावू शकता? जे काही आपलं पॉली हाऊसमध्ये तयार झालेलं रोप आहे ते 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान असेल तर आपण पॉली हाऊस मधलं रोप 18 ते 20 दिवसाचं, आणि जे शेड नेट हाऊस असेल, नेट हाऊस असेल, या नेट हाऊस मधलं आपण 25 दिवसाचं रोप लागवडीसाठी निवडायचं आहे व तेच रोप घ्यायचं आहे. तसेच जे काही आपले रोपे आहे लागवडीसाठी आपल्याला एकसारखी आणि सशक्त मजबूत जी काही युनिफॉर्म ग्रोथ झालेले रोपे आहेत ती युनिफॉर्म ग्रोथ झालेली रोपे आपल्याला लागवडीसाठी निवडायची आहे. ज्यांची ग्रोथ कमी जास्त असेल अशी रोपे आपल्याला लागवडीसाठी टाळायची आहेत किंवा त्यांची लागवड आपण दुसऱ्या ओळीत देखील करू शकता. एका ओळीत लागवड करायची असेल तर आपल्याला जी काही एकसारखी वाढलेली रोपे आहेत, सशक्त रोपे आहेत, यांची निवड करायची आहे. त्यानंतर जी काय आपण रोपांचा ट्रे आणणार आहे, रोपांच्या ट्रेमध्ये जे आपल्याला कीडग्रस्त रोपे दिसतील, म्हणजेच कीडग्रस्त बघितले तर सगळ्यात जास्त आपल्याला रोपांवरती प्रादुर्भाव दिसेल तो नाग अळीचा. अशी नाग अळी प्रादुर्भावग्रस्त रोपे असतील किंवा काही भुंगेरेग्रस्त रोपे असतील, तसेच काही आपली डिसीजने पावडरी मेल्डूचा असेल किंवा दुसरा तुमचा ब्लाइट वगैरे असेल, अशी जी काही रोपे असतील ती रोपे आपल्याला लागवडीसाठी टाळायची आहे. आणि त्यामध्ये पण आपल्याला जे काही व्हायरसग्रस्त रोपे आहेत, ही व्हायरसग्रस्त रोपे देखील आपल्याला लागवडीसाठी टाळायची आहेत. आता रोपे लागवड करताना आपल्याला महत्वाच्या काळजी घ्यावं लागतं, कारण की आपण रोप लावतोय, रोप लावल्यानंतर आपण काळजी घेतली नाही तर त्या रोपाची आपली मुळकूत झाली किंवा ते रोपाची वाढ झाली नाही तर त्याचा अतिरिक्त खर्च आपल्यावरती पडत असतो. त्यासाठी रोपे लावताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिले जी काय आपल्याला रोपे लागवड करायची आहेत, रोपे लागवड करताना अगोदर आपल्याला रोपांची मुळे बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवणे गरजेचं आहे. त्यामध्ये आपण 22 टीन, त्यानंतर आपलं 22 टीन सोबत ॲक्ट्रा याचा देखील वापर करू शकताय. यामध्ये 22 टीन आपलं 1 ग्राम प्रति लिटर व ॲक्ट्रा अर्धा ग्राम प्रति लिटर व त्यासोबत मुळांची वाढ होण्यासाठी रूट फास्ट 2.5 ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घेऊन जी काही आपला ट्रे आहे ती ट्रेची मुळे आपल्याला जी ट्रे मध्ये रोपे आहेत ते रोपांची मुळे आपल्याला यामध्ये बुडवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे रोपांची हार्डनिंग करणे. आता रोपांची हार्डनिंग का करावी? जे काही आपण नर्सरीमधून रोपं आणलेली आहेत ती रोपे आपल्या आजूबाजूच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम नसतात. म्हणजे नर्सरीमध्ये बघितलं तर नर्सरीमध्ये आपलं कसं मेंटेन टेम्परेचर असतं, ह्युमिडिटी मेंटेन असते, टेम्परेचर मेंटेन असते, एन्व्हायरमेंटल कंडिशन मेंटेन असतात. अशा ठिकाणी ही रोपे वाढत असतात. नंतरून जेव्हा आपण ती रोपे जी आपल्या जमिनीमध्ये लावणार आहे अशा ठिकाणी आपला जमिनीचा पीएच चेंज होतो, पाण्याच्या कंडिशन चेंज होत असतात. त्यानंतर आपलं बघितलं तर टेम्परेचर चेंज होणार आहे, वातावरणात ह्युमिडिटी चेंज होणार आहे, सर्वच चेंज होणार आहे. अशा ठिकाणी ते रोपे आपल्या जमिनीमध्ये नीट स्टेबल होत नाही. अशा ठिकाणी जी काही आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला आपली रोपे ही साधारणतः पहिल्या दिवशी 25% म्हणजे कोवळ्या सूर्यप्रकाशात, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 50% सूर्यप्रकाश
व तिसऱ्या दिवशी 75% सूर्यप्रकाश अशा कंडिशनमध्ये ठेवणे गरजेचे आहे। ह्या परिस्थितीत आपण ठेवल्यास ही रोपे आपल्या जो काही आजूबाजूची परिस्थिती आहे या परिस्थिती जुळवून घेतात व त्यानुसार त्यांचे DNA RNA फॉर्मेशन्स होतात व त्यानुसार आपल्याला ते स्टेबल व्हायला मदत करत असतात। तर पहिल्या दिवशी आपल्याला हार्डनिंग करायची आहे 25% सूर्यप्रकाशात, दुसरी 50% सूर्यप्रकाशात, तिसरी 75% आणि चौथ्या दिवशी आपल्याला आपल्या रोपांची लागवड करायची आहे। त्यानंतर आपल्याला आपले रोप लागवड करण्या अगोदर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा ठेवणे गरजेचे आहे। त्यासाठी आपण जमिनीला पाणी देऊन वाफसा स्थितीमध्ये आपल्या रोपांची लागवड करायची आहे। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। रोपाची लागवड होलच्या मध्यभागी करावी। याचे कारण बघितले तर बहुतेक प्लॉटमध्ये फिरताना असे आढळून आले की ज्या ठिकाणी जे आपले होल असते, भरपूर जण होलच्या या बाजूला अशी लागवड करतात जवळ, काही जण असे करतात, काही जण या ठिकाणी करतात। परंतु जेव्हा केव्हा आपण रोपाला पाणी देणार आहे, रोपाला पाणी दिल्यानंतर जी काही वाफ होणार आहे ती वाफ आपली जो काही रोप आहे त्या रोपाचा गळा पडण्यासाठी जास्त कारणीभूत असते, म्हणजे आपले रोप मोठ्या प्रमाणात सुकून जात असते। तसेच आपला पेपर तापल्यानंतर पेपर जरी आपल्या रोपाला टच झाला तरी आपल्या पानांची स्कॉर्चिंग होणे, तसेच आपलं खोडाची स्कॉर्चिंग होणं, खोडाचा गळा पडणं या प्रकारच्या समस्या दिसत असतात। त्यासाठी आपल्याला लागवड करताना अगदी होलच्या सेंटरला आपल्याला लागवड करायची आहे। त्यानंतर जे काही आहे रोप लावताना भरपूर जण आपले काय करतात, खोड धरतात आणि लागवड करतात आणि खोड धरल्यानंतर दाबून खोडावरती दाबता आणि खाली लागवड करतात। असं आपल्याला काही करायचं नाही। लागवड करताना आपल्याला आपण टोकर असेल किंवा काय असेल किंवा तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट असेल त्या इन्स्ट्रुमेंटने चांगलं जमिनीला होल पाडायचं आहे जमिनीमध्ये साधारणतः लागवड करण्यासाठी, आणि होल करून पाडल्यानंतर त्यामध्ये रोप ठेवून वरतून आपल्याला माती हळूवार प्रेस करायची आहे। आपल्याला खोडावरती कोणत्याही प्रकारचा दबाव द्यायचा नाही, जेणेकरून आपले खोड पिचकणार नाही व त्याचा गळा पडणार नाही। रोपाची लागवड करताना आपल्याला सायंकाळी किंवा सकाळी करायची आहे। आणि जेव्हा आपली लागवड होईल, लागवडीनंतर आपल्याला आपल्या रोपाला 15 ते 20 मिनिटं पाणी देणं गरजेचं आहे। आता रोप लागवड झाली, सर्व झालं, यानंतर सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे आपलं ड्रेंचिंग, ज्यालाच आपण भरपूर जण आळवणी देखील म्हणत असतात। रोप लागवड केल्यानंतर साधारणतः 5 ते 6 दिवस कोणी काय आळवणी करत नाही, हे चुकीचं आहे। कारण ज्या काय आपल्या जमिनीमध्ये काही फंगस वगैरे असतील आणि जे काय आपलं रोप आहे ते या काळात वाढत असतं व याच कंडिशनमध्ये आपलं रोप हे याच अटॅकला सगळ्यात जास्त संवेदनशील असतं। अशा वेळी आपल्याला पहिली ड्रेंचिंग घ्यायची लागवडीनंतर 2 दिवसांनी। त्यामध्ये आपण BASF कंपनीचा झेलोरा 80 मिली, त्यासोबत GSP कंपनीचे स्लेअर प्रो 200 मिली आणि त्यासोबत रूट फास्ट 500 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे। त्यातून आपण जे काही 200 लिटर सोल्युशन बनवलंय त्यामधलं आपल्याला 50 ते 100 ml पर प्लांट या हिशोबाने ड्रेंचिंग करणे गरजेचे आहे। या ड्रेंचिंगमुळे आपले काही जमिनीतले जे काही हानिकारक बुरशी आहे यांचं आपल्याला नियंत्रण होईल। तसेच आपले ज्या काही रसशोषक किडे असतील किंवा खोड कुरतरणारे भुंगेरे वगैरे असतील यावर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे। तसेच रूट फास्टच्या वापरामुळे जे काही आपले पांढरे मुळे आहे त्या पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत देखील मिळणार आहे। त्यानंतर दुसऱ्या साधारणतः लागवडीनंतर 4 दिवसांनी आपल्याला दुसरी ड्रेंचिंग करायची आहे। ती आपली 19 2 किलो मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो व त्यासोबत इन्स्टाबिऑन 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेऊन साधारणतः 50 ते 100 ml प्रति झाड याप्रमाणे आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे। या ड्रेंचिंगच्या वापराने जी काही आपली वेल आहे वेलीची वाढ होण्यास, तसेच झाडाच्या पानांमधील क्लोरोफिल लेवल वाढण्यास देखील आपल्याला मदत होणार आहे। तसेच इन्स्टाबिऑनच्या वापरामुळे जे काय आपल्या वेलीवरती जो काय आपण लावलेला आहे, जो काही स्ट्रेस आलेला असेल बाहेरच्या वातावरणाचा, तो स्ट्रेस देखील आपल्याला दूर होण्यास मदत होणार आहे। तिसरी ड्रेंचिंग करायची आपल्याला लागवडीनंतर 7 दिवसांनी। यामध्ये आपल्याला वापरायचं आहे कार्बोमाइन आता हे ऑर्गॅनिक कार्बन
असलेलं उत्पादन आहे. आता बघितलं तर भरपूर जमिनींमध्ये आपला ऑर्गॅनिक कार्बन हा 0.5%च्या खाली गेलेला आहे. म्हणजे या जमिनीमध्ये जवळपास ऑर्गॅनिक कार्बन नाहीच आहे. ऑर्गॅनिक कार्बनचा रोल बघायला गेला तर ऑर्गॅनिक कार्बनचा रोल तुमच्या पूर्णपणे पिकाच्या गुणवत्तेसाठी, उत्पादन वाढीसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या पिकामध्ये आपण ऑर्गॅनिक कार्बनचा वापर जरूर करावा. त्यानंतर भरपूर जमिनीमध्ये रासायनिक खतांचा अति वापर, बुरशीनाशकांचा अति वापर यामुळे आपला जे काही बॅक्टेरिया आहे, बेनिफिशियल बॅक्टेरिया असतील, बेनिफिशियल फंगस असतील, यांचा काउंट कमी झालेला आहे. यांचा वापर आपल्याला अन्नद्रव्य अपटेकसाठी करण्याचा आहे. यासाठी आपण डॉक्टर बॅक्टोज बॅक्टो किट या किटचा वापर करू शकतात. या किटमध्ये आपल्याला 4 पॉकेट मिळतात. त्यामध्ये पहिला आपल्याला आहे कॉम्बो, एनपीके कॉम्बो. एनपीके कॉम्बो मध्ये आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया या 3 प्रकारच्या बॅक्टेरियांचा कन्सोर्शियम मिळतो. या तिन्ही बॅक्टेरिया जे काही आपलं वातावरणातील नत्र स्तरीकरण पिकाला उपलब्ध करून देतात, तसेच फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया जो काय आपल्या जमिनीमध्ये इनसोल्युबल फॉस्फरस असेल, ट्रायकॅल्शियम फॉस्फेटच्या स्वरूपात असेल, झिंक फॉस्फेटच्या स्वरूपात असेल, याला सोल्युबल करतात व सोल्युबल करून पिकाला अवेलेबल करून देतात. तसे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हा आपला पोटॅश उपलब्ध करून देतात. त्यामध्ये दुसरं आपल्याला मिळतं पॉकेटमध्ये 200 ग्रामच्या याच्यात, तो मिळतो पीएसबी म्हणजेच आपला फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया. हा काय जो आपल्या जमिनीमध्ये इनसोल्युबल फॉस्फरस पडलेला आहे, हा इनसोल्युबल फॉस्फरस अपटेक करण्यासाठी मदत करतात. तिसरा आपल्याला यामध्ये मिळतो मायकोरायझा, डॉक्टर बॅक्टोज बॅक्टेरायझा नावाने आपल्याला यामध्ये मिळतो मायकोरायझा. आता मायकोरायझाचं काम बघायला गेलं तर मायकोरायझा हा आपल्याला अनेक प्रकारे आपल्या पिकामध्ये मदत करत असतो. यामध्ये मायकोरायझा हा आपल्या पिकामध्ये फॉस्फरसचा अपटेक वाढवणं, पाण्याचे शोषण वाढवणं, तसेच जे काय आपले स्ट्रेस एलिमेंट आहे, ट्रेस एलिमेंटचा मोठ्या प्रमाणामध्ये अपटेक वाढवणं, हे काम आपला मायकोरायझा मोठ्या प्रमाणात करत असतो. तसेच यामध्ये आपल्याला चौथा पॅक मिळतो तो ऍक्टिव्हेटरचा. ऍक्टिव्हेटर हे आपले जे काही झिंक सोल्युलायझिंग बॅक्टेरिया आहे जे आहे व त्यांना लागणारे फूड आहे यावर आधारित उत्पादन आहे. या उत्पादनाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पिकामध्ये पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होते, आपल्या पिकाची एकसारखी वाढ होते. त्यानंतर आपल्या पिकाची फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात फुले लागण्यासाठी मदत करतात, तसेच सेटिंगसाठी पण मदत करते. व जी काय आपली नंतरची फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज आहे, फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याचा उपयोग होत असतो. त्यानंतर वेलीच्या वाढीच्या अवस्थेसाठी लागवडनंतर 10 दिवसांनी आपण कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट याचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकताय. त्यानंतर लागवडनंतर 15 ते 20 दिवसांनी 1261 5 किलो, अर्थोसिल 500 मिली आणि इन्स्टाबिऑन 1 लिटर या प्रति एकर या प्रमाणात घेऊन आपण याची ड्रिपद्वारे देऊ शकतात. यामध्ये डॉक्टर अर्थोसिल हे जे काय आपल्या थंडीमुळे पिकावरती अजैविक ताण आलेला असेल, हा अजैविक ताण आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात अर्थोसिल मदत करणारे. तसेच इन्स्टाबिऑन जी काय आपली वेलीची चयापचय क्रिया मंदावली आहेत, आपली वेल मागे पुढे फेकत असेल किंवा वेलाची हे होत नसेल, तर अशा ठिकाणी वेल फेकण्यासाठी आपल्याला इन्स्टाबिऑन हे मोठ्या प्रमाणामध्ये मदत करणार आहेत. आता टरबूज पिकाचे उत्पादन हे आपले किती फ्रूट सेटिंग होईल, किती फ्लॉवर्स येतील यावरती डिपेंड आहे. आणि फ्लॉवरिंग येण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कॅल्शियम व बोरॉन या अन्नद्रव्याची गरज आहे. तसे बघायला गेले तर कॅल्शियम हा प्लांटमध्ये सगळ्यांमधील इम्मोबाईल घटक आहेत. तर या कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी आपण हायब्रिड कॅल्शियम यामध्ये आपल्याला उच्च दर्जाचे म्हणजे 40.5% कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपात हे उत्पादन मिळते. याचा जो काय आपल्या वेलीमध्ये लवकर अपटेक होतो व आपल्या वेलीला लवकर कॅल्शियम लागू होते व आपली फुलधारणा एकसारखी होते. त्यासोबत आपण बोरॉन 250 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरू शकतात. त्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसानंतर आपल्याला आपलं काही जी वेल आहे त्या वेलीची वाढ, तसेच तिचे फुटवे असतील, फ्लॉवरिंग असेल असं प्रमोट करण्यासाठी आपल्याला 12-6-22-12 आयसेल कंपनीचे येते, हे 12-6-22-12 तुम्ही वापरू शकता. त्यासोबत 0-60-20 कोणत्याही चांगल्या कंपनीचे घ्या, त्या कंपनीचे तुम्ही वापरू शकताय. त्यासोबत लिग्नोफर्ट एकरी 1 लिटर या प्रमाणामध्ये वापरायचे आहेत.
लिग्नोफर्ट वापरण्याचा महत्त्वाचा उद्देश असा की जे आपण खतं वगैरे दिलेली आहे किंवा हे दिले न्यूट्रिएंट्स दिले ते आपल्या रूट झोनच्या आजूबाजूला पडून असतात व अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्षार देखील जमा होतात. अशा ठिकाणी लिग्नोफर्ट वापरल्याने जे काय आपल्या मुळाच्या आजूबाजूला क्षार आहेत या क्षारांना लिच आउट करून जे काय अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य अपटेकला आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करतं. तसेच थंडीच्या काळात जी आपली मुळांची कार्यक्षमता मंदावलेली आहे ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील आपल्याला लिग्नोफर्ट मोठ्या प्रमाणामध्ये मदत करणार आहेत. त्यानंतर आपल्याला सेटिंग अवस्थेनंतर सगळ्यात मोठी समस्या बघायला मिळते ती म्हणजे मर होणं. जवळपास जेवढे टरबूज लागवड शेतकरी आहे, खरबूज लागवड शेतकरी असतील, सगळेचे सगळे या समस्येने हैराण आहेत आणि याचा इलाज सध्या कोणाकडेच नाही. सध्या बघायला गेलं तर टरबूज आणि खरबूज लागवडीनंतर सेटिंग नंतर जी येणारी मर आहे ती साधारणतः रिसर्चनुसार 2 बुरशींमुळे येतं असं अभ्यासानुसार लक्षात आलेलं आहे. पहिली त्यामध्ये आपली फ्युझेरियम येते आणि दुसरी येते व्हर्टिसिलियम. या बुरशींचं बघायला गेलं तर या बुरशींचे सिम्पटम्स थोडे वेगळेसे आहेत. आता आपण बघितलं तर फ्युझेरियममध्ये जो काय आपली विल्टिंग आहे, विल्टिंग येलोविंग होऊन विल्टिंग होते. तर या व्हर्टिसिलियम विल्टमध्ये आपल्याला जे काही पानं आहे, पानाच्या ज्या कडा आहे त्या कडा करपलेल्या दिसतात. नंतरून आपला पूर्ण वेल हळू येलो येलो होऊन पूर्णपणे पिवळा होऊन पूर्ण सुकत असतो. त्यांचा काय आपण जो काही खोडाकडचा भाग कट केला तर खोडाकडचा आतील भाग आपल्याला तपकिरी कलरचा दिसतो. दोन्ही बुरशींमध्ये आपल्याला तपकिरी कलरचा दिसतो. जो काय आपला झायलेम आहे तो झायलेम पूर्ण डिस्टर्ब करतात, त्याला ब्लॉक करतात व त्यामुळे वेळीचा पाणी पुरवठा बंद होतो आणि वेळ आपल्याला सुकल्यासारखी दिसते व नंतर आपली वेल मरते. हे होतं त्याच बुरशींमुळे. सध्या मार्केटमध्ये बघितलं तर यांच्या नियंत्रणासाठी कोणतेही रासायनिक औषधं उपलब्ध नाहीत. मग अशा वेळी रासायनिक औषधं नाहीये, मग आता काय आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला जी काही बुरशी आहे त्या बुरशीचा आपल्याला काट्यानेच काटा काढणं गरजेचं आहे. आपले ठराविक म्हणे लोकल भाषेमध्ये गावठी भाषेत काट्यानेच काटा काढणे. मग ही जी काही डॉक्टर बॅक्टोडर्मस फोर्के यामध्ये जे काही ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाची बुरशी आहे ही बुरशी व डॉक्टर बॅक्टोस फ्लोरोफोर्के यामध्ये जी काही सुडोमोनास फ्लुरेसन्स नावाची बुरशी आहे, आपला जीवाणू आहेत. हा जीवाणू जी काय आपलं फ्युझेरियम असेल किंवा व्हर्टिसिलियम असेल या व्हर्टिसिलियमची कॉम्पिटिशन करतात. अन्न असेल परत जागा असेल यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिस्पर्धा निर्माण करतात. तसेच दुसरं या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी हा मोठ्या प्रमाणामध्ये परजीवी आहे, म्हणजे तो स्वतःच्या जीवनासाठी त्या बुरशीवरती अवलंबून असतो, तिच्यामधून अन्नद्रव्य शोषून घेतो व तिला नियंत्रित करतो. हे दोन्ही आपल्याला साधारणतः 500 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरायचे आहेत. साधारणतः आपली फ्लॉवरिंग अवस्था स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला दोन्ही पण डॉक्टर बॅक्टोस डर्मस फोर्के आणि डॉक्टर बॅक्टोस फ्लोरोफोर्के हे दोन्ही पण आपल्याला 500 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरायचेच आहे, जेणेकरून आपली मर थांबेल व आपल्या वेलांची जास्त मर होणार नाही आणि आपले उत्पादन वाढत राहील. यानंतर पुढची येते आपली फळ फुगवण्याची अवस्था. फळ फुगवण्याच्या अवस्थेत सर्वांना माहिती आहे की आपल्याला 05234 जो फॉस्फरस असेल, फॉस्फरसची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. फॉस्फरसची आवश्यकता करणे गरजेचे आहे. त्यानंतर शेवट जी आपली येत असते ती येत असते साधारणतः फळपक्वतेची अवस्था. परंतु फळपक्वतेच्या अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फळांना क्रॅकिंग झाल्याचं सुद्धा निदर्शनास येत असते. आता फळांची क्रॅकिंग का बरं होते? कारण की जी काय जो आपण पाणी वगैरे देतोय तर आता बुरशीमुळे आपले वेल सुकायला लागले तर आपण काय करतो, पाणी वाढवतो. नाही, पाणी कमी पडलं वाढवतो. अशा ठिकाणी जो काही सेलचा टर्गर प्रेशर आहे तो आपला मॅच न झाल्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात क्रॅकिंग बघायला मिळत असते. अशा ठिकाणी आपल्याला क्रॅकिंग थांबवण्यासाठी आपल्याला हायब्रिड कॅल्शिओ 2 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये याचा वापर करायचा आहे. त्यासोबत आपल्याला इन्स्टाबोर 250 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरायचे आहेत. त्यानंतर जी काय आपलं आहे शेवट फळपक्वतेच्या अवस्थेत आपल्याला फळाला एकसारखा लाल रंग येण्यासाठी तसेच फळांची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पोटॅश अन्नद्रव्याची गरज असते. तर या अवस्थेत आपल्याला पोटॅश अन्नद्रव्य आपण 0050 असेल, पोटॅशियम शोनाइट असेल याच्या माध्यमातून आपण आपली पोटॅश या अन्नद्रव्याची पूर्तता करू शकतात. आता आपण काही महत्त्वाच्या फवारण्या बघूयात. आता IMDच्या अहवालानुसार साधारणतः तुमचा झाला डिसेंबर आणि जानेवारी
जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या देखील थंडीची मोठ्या प्रमाणात लाट सुरू आहे. अशा ठिकाणी आपल्या नाशिकमध्ये निफाडचा काय भाग आहे, का दिंडोरी आहे, परत परत तुमचा चांदवड तालुका झाला, परत जळगाव कडे गेल्यानंतर जळगावमध्ये 1-2 तालुके आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रात भरपूर अशी ठिकाण आहे. अशा ठिकाणी अति थंडी पडत असते. अशा ठिकाणी थंडी पडल्यानंतर आपल्या वेलीची चयापचय क्रिया ही मंदावत असते व आपल्या वेलीची चयापचय क्रिया स्टॉप झाल्यामुळे आपल्याला वेलीची वाढ न होणे, फ्लॉवरिंग न लागणे, फळकूज होणं अशा समस्या मोठ्या प्रमाणात असतात व वेलीवरती आपला अजैविक स्ट्रेस पण येत असतो. अशा ठिकाणी हा स्ट्रेस दूर करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करणे अत्यंत गरजेचं आहे. दर 15 दिवसाला ही फवारणी आपण रिपीट करा. यामध्ये डॉक्टर आर्थोसिल 250 मिली, आपलं सिरुबी ग्रीन 500 मिली व त्यासोबत इन्स्टाफर्ट कॉम्बी 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला आपला वेलीवरील जो अजैविक स्ट्रेस आहे अति थंडीमुळे आलेला तो दूर करण्यामध्ये मदत होईल. त्यानंतर खरबूज व टरबूज तसेच वेलवर्गीय पीक झाले, इतर पिकं झाले, या पिकांमध्ये सर्वात मोठी समस्या असते ती व्हायरस. आता व्हायरस, भरपूर जण म्हणतात व्हायरस हा सीडबॉर्न असतो. ते बरोबर आहे, व्हायरस हा सीडबॉर्नच असतो. परंतु आपण आपल्या झाडाची प्रतिकारशक्ती त्या प्रकारे विकसित केली नाही किंवा झाडाला त्या प्रकारे न्यूट्रिशन दिले नाही, तसेच जे काही व्हेक्टर आहे व्हायरस स्प्रेड करण्यासाठी त्यांचे योग्य वेळेस नियंत्रण केले नाही, तर जे झाड आपले व्हायरसग्रस्त आहे ते एका झाडाकडून दुसऱ्या झाडाला पसरत असतं. अशा ठिकाणी आपल्याला त्या जे काही व्हेक्टर आहे त्यांचे नियंत्रण करणं गरजेचं आहे. आपल्या वेलीची प्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी आपल्याला व्हायरस नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी आपण व्हायरसच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी व्हायरोबॅन 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी, त्यानंतर इन्स्टाफर्ट कॉम्बी 100 ग्रॅम व जे काही कीटकनाशक असेल, आपला जो काही व्हेक्टर असेल, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, याच्यानुसार आपण कीटकनाशक जे काही असेल मार्केटमध्ये अवेलेबल ते आपण वापरू शकता. त्यामध्ये आपण ॲसिटामायप्रिड वापरू शकता, जंप वापरू शकताय, फिप्रोनिल बेस असता, इमिड आपण वापरू शकताय, थायोमिथॉक्झाम वापरू शकता, पायरिप्रॉक्झिफेन वापरू शकताय, डायफेन्थिरॉन वापरू शकता. जे काही आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते कीटकनाशक आपण यामध्ये वापरू शकताय. पुढची अवस्था येते महत्वाची अवस्था, टरबूज आणि खरबूज पिकामध्ये फ्लॉवरिंगची अवस्था. टरबूज आणि खरबूज पिकामध्ये जनरली आपण बघितलं तर क्रॉस पॉलिनेशन होत असते व फुलामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात नर मादी असं बघायला मिळत असतं. अशा ठिकाणी आपल्याला फ्लॉवरिंग वाढीसाठी जी काही आहे ती मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची गरज असते. साधारणतः 25 ते 30 दिवसानंतर फ्लॉवरिंग अवस्थेमधून आपल्याला जो काय आपला चिलेटेड कॅल्शियम आहे, इन्स्टाचिल कॅल्शियम 10% व त्यासोबत बोरॉन या अन्नद्रव्यांची फवारणी करणे गरजेचे आहे. व त्यासोबत जे काही थंडीमुळे आपली जे काही फ्लॉवरिंगला प्रमोट करण्यासाठी आपल्याला टॉनिकची देखील गरज आहे. अशा ठिकाणी आपण जी काय टरबूज बेरूची हे आहे ती प्रमोट करण्यासाठी क्रॉप टॉनिक 50 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी, डोस एकदम कमी आहे त्याचा, 50 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी हे घेऊन आपण फवारणी करू शकतात. क्रॉप टॉनिक 21 आपले 16 प्रकारचे अमिनो ऍसिड्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, फॉलिक ऍसिड्स यापासून बनवले उत्पादन आहे, जे आपल्या टरबूज आणि खरबूज पिकाची जी काही फ्लॉवरिंग आहे ती फ्लॉवरिंग आपली प्रमोट करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. आता टरबूज खरबूज हे पीक आपले झाले क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे, म्हणजे या पिकांना पॉलिनेशन म्हणजे परागीभवन, त्यालाच आपण सेटिंग म्हणू शकतो. सेटिंग होण्यासाठी दुसऱ्या यांची गरज असते, म्हणजे त्याला दुसरे जे काही फॅक्टर्स असतील, वारा असेल, पाणी असेल, कीटक असतील किंवा आपल्या घरमाशी वगैरे असतील, अशांची गरज असते क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपला. परंतु टरबूज पिकामध्ये आणि खरबूज पिकामध्ये साधारणतः आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते ती मधमाशीची. आता हीच मधमाशी आपल्या शेतामध्ये आकर्षित करण्यासाठी ज्या काही आपण उपाययोजना वापरतो त्या उपाययोजनांमध्ये आपण बघूया. त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे की जेव्हा आपला फ्लॉवरिंग पिरियड चालू असतो, जेव्हा आपल्या शेतामध्ये मधमाशा येत असतात, अशा वेळी आपल्याला आपल्या शेतामध्ये जी काही गॅस पॉयझन्स आहेत, कीटकनाशके किंवा रेड ट्रायंगल मधील कीटकनाशके यांचा वापर टाळायचा आहे. दुसरं, शक्य झाल्यास आपल्या आजूबाजूला मधमाशांच्या पेट्या उपलब्ध असतील तर मधमाशांच्या पेट्या देखील आपण शेतामध्ये ठेवू शकतात. तिसरं, जे काय आपण बारदानी पोतं आहे, बारदानी पोतं गुळामध्ये भिजवून आपल्या शेतामध्ये 5 ते 6 ठिकाणी ठेवू शकतात,
जेणेकरून मोठ्या प्रमाणात मधमाशी आपल्या शेताकडे अट्रॅक्ट होईल. ती चौथी उपाययोजना आपण करू शकता, जे काय आपले रसवंती आहे, जे काही ऊसाचा रस करणारी रसवंती आहे, यांच्याकडून आपण ऊसाचे पाचट जे काही रस काढल्यानंतर येतं ते 10 ते 12 ठिकाणी आपल्या शेतामध्ये ठेवू शकता. त्यानंतर भरपूर शेतकरी बघितले, जळगाव धुळे वगैरे इकडे बघितले तर भरपूर शेतकरी हा आता सांगतोय तो प्रयोग करत असतात. त्यामध्ये 250 ग्राम गुळ व 5 ग्राम दालचिनी साधारणतः गरम पाण्यामध्ये उकळत ठेवतात. जे काय आपलं शेत आहे त्या शेतामध्ये उकळत ठेवतात. त्यामुळे जो काय फ्रॅग्रन्स तयार होत असतो त्या फ्रॅग्रन्समुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये मधमाशी ही अट्रॅक्ट होत असते. त्यानंतर मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी एकदम जी काही आम्ही ट्रायल्स वगैरे घेतल्या किंवा जी काही वेलवर्गीय पीक आहे त्यांच्यामध्ये एक फॉर्म्युला सेट केलेला आहे. हा फॉर्म्युला मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करत असतो. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ताक 2 लिटर, सोबत गूळ 200 ग्राम, हिंग आपला 50 ग्राम आणि दालचिनी 5 ग्राम. हे सर्व 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला आपल्या पिकावरती फवारणी करणं गरजेचं आहे. ही फवारणी केल्यास आपल्याला आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशी अट्रॅक्ट होऊन चांगले परागीभवन म्हणजे सेटिंग झालेली बघायला मिळत असते. ज्या ठिकाणी आपल्याला एवढ्या उपाययोजना करून देखील आपली सेटिंग कमी आहे, परागीभवन होत नाही, हे होत नाही, म्हणजे याचा अर्थ आपली पोलनची व्हायबिलिटी पाहिजे अशी नाही. अशा ठिकाणी आपल्याला पोलनची व्हायबिलिटी वाढवण्यासाठी कॅल्शियम, बोरॉन या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्याचसोबत आपण पोलनची व्हायबिलिटी वाढवण्यासाठी, सेटिंग वाढवण्यासाठी आपलं जे काही पॉलिनेशन आहे, पॉलिनेशन वाढवण्यासाठी स्केलअप 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये घेऊन फवारणी करू शकतात. स्केलअपच्या वापरामुळे जे काय आपले पोलन ग्रेन्स असतात, पोलन ग्रेनची मोठ्या प्रमाणात व्हायबिलिटी वाढेल. ही व्हायबिलिटी वाढल्यामुळे जो काही स्टिग्मा रिसेप्टर असतो त्यावरती जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये आपलं पॉलिनेशन व्हायला मदत होणार आहे. एवढंच नाही तर जी काय आपली जी काही फुलगळ होणारी, फुलगळ असेल तुमची, साधारणतः फळगळ असेल, ही सुद्धा स्केलअपमुळे कमी व्हायला मदत होणार आहे. तसेच ज्या ठिकाणी काही फळे लागलेली असतील अशा ठिकाणी फळांचा आकार देखील वाढवायला आपल्याला स्केलअप हे मदत करणार आहे. त्यानंतर पुढची आपली एक महत्वाची फवारणी जी म्हणजे साईज आणि रंग येण्यासाठीची फवारणी असते. आता शेतकरी भरपूर ट्राय करतात, हे करतात, ते करतात, परंतु आपल्याला पाहिजे अशी रिझल्ट येत नाही, पाहिजे असा रंग येत नाही, पाहिजे अशी टरबुजाला गोडी येत नाही. अशा ठिकाणी टरबुजाची साईज वाढवण्यासाठी, टरबुजाला एकसारखा रंग मध्ये लाल गर्द रंग येण्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण केरोडो 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी, त्यासोबत जे काही इन्स्टा बोरोलामाइन आहे, बोरॉन बेस जे लिक्विड फॉर्म्युलेशन आहे 100 मिली, व त्यासोबत आपला जो काही फळ आहे फळांचा आकार वाढवण्यासाठी व मधलं ब्रिक्स वाढवण्यासाठी साईज फास्ट 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. तसेच या वर्षीचा अंदाज बघितला तर या वर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये 2 रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकतो. त्यातला पहिला जो आहे तो आपला भुरी म्हणजेच आपला पावडरी मिल्ड्यू. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचे आहे. त्यामध्ये आपण साधारणतः जी काय आपले झोल ग्रुपातली जी काही बुरशीनाशक असतील त्यामध्ये डायफेन्कोनाझोल येतं, स्कोर, याचा वापर आपण करू शकता. स्कोर 0.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात करू शकता. त्यासोबत आपले कॉन्टाप आहे हेक्झाकोनाझोल, त्याचा पण आपण 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात वापर करू शकता. त्यासोबत सल्फर 80% WDG म्हणजे सल्फमोर या उत्पादनाचा आपण 1 ते 1.5 ग्राम प्रति लिटर या प्रमाणात देखील वापर करू शकतात. त्यानंतर दुसरी समस्या असेल ती आपली म्हणजे डिंक्या, त्यालाच आपण स्टिमी गम ब्लाइट असं म्हणत असतो. हा डिंक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान करत असतो व झाडांची मोठ्या प्रमाणात मर देखील होत असते. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला डिंक्या दिसेल अशा ठिकाणी आपल्याला टफाईड 90% 1 किलो प्रति एकर व त्यासोबत रोको साधारणतः 600 ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला खोडांवरती किंवा ज्या भागावरती दिसत असेल तिथे फवारणी करणं गरजेचे आहे. यानंतर जो काही आपल्याला मेजर प्रॉब्लेम असतो खरबूज आणि टरबूज पिकामध्ये तो आहे किडींमध्ये पांढरी माशी. आता पांढरी माशी बघितली तर आपल्याला पिकाच्या पहिल्या अवस्थेपासून म्हणजे लागवडीपासून, रोपांपासून घ्या तुम्ही, डायरेक्ट रोपांपासून ते काढणीपर्यंत या सगळ्या अवस्थेत पांढरी माशी बघायला मिळत असते. याकरता पांढरी माशीचे देखील आपल्याला सुरुवातीपासून नियंत्रण करणं गरजेचं आहे. यासाठी आपण मार्केटमध्ये अवेलेबल असलेली विविध बुरशीनाशक वापरू शकता.
कीटकनाशकं वापरू शकतात. या कीटकनाशकांमध्ये आपण आपलं ॲसिटामायप्रिड असेल, ॲसिटाप असेल, किंवा तुमचं फ्लॉवरिंगच्या अगोदर तुम्हाला मारायचं असेल सोमीप्रिंट असेल, SLR 525 असेल, किंवा अजून मार्केटमध्ये डायफिन्थ्युरॉन बेस, पायरिप्रॉक्झिफेन बेस, फिम्प्रोपॅथिन बेस जे काही मॉलिक्यूल अवेलेबल असतील ते मॉलिक्यूल तुम्ही मारू शकतात. त्यानंतर पुढचा प्रादुर्भाव येतो तो लीफ मायनर म्हणजेच आपली नागाळी. नागाळीचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला आपल्या रोपांपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत दिसत असतो. यासाठी आपल्याला नागाळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. जी काही मार्केटमध्ये जी काही आपल्याला कीटकनाशके अवेलेबल आहे त्या कीटकनाशकांची आपण वेळोवेळी फवारणी करून घ्यावी. त्यानंतर मोठा प्रॉब्लेम येतो तो आपला फळ सेटिंगच्या वेळेस फळमाशी येते, डंक मारून जाते. जे काही आपलं टरबूज खरबूज असेल ते व्यवस्थित होत नाही व आपल्याला त्याच्यामधून मोठा लॉस होतो. अशा वेळी जेव्हा केव्हाही आपल्या प्लॉटमध्ये फ्लॉवरिंग अवस्था स्टार्ट होईल अशा वेळी आपल्याला फळमाशीसाठी साधारणतः 10 ते 15 फेरोमेन ट्रॅप्स एकरी लावणे गरजेचे आहेत व त्याच्या ल्यूर आपण साधारणतः 8 ते 15 दिवसाला पेस्ट पॉप्युलेशन बघून त्याप्रमाणे बदलवून टाकावेत. तसेच फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आपल्याला क्रॉस पॉलिनेटर क्रॉप असल्याने कीटकनाशक वापरण्यावर मर्यादित असतात. अशा ठिकाणी आपण जे काही नीम एक्स्ट्रॅक्ट्स असतात, नीम कर्नल एक्स्ट्रॅक्ट वगैरे यांची फवारणी घेऊ शकतात. केमिकलमध्ये आपल्याला वापरायचे असेल तर आपण स्पिनोटोरम म्हणजेच डेलिगेट किंवा स्पिनोसॅड म्हणजेच आपलं स्पिनटॉर 75 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये देखील वापर करू शकतात. तर आज आपण आपल्या खरबूज आणि टरबूज पिकाची लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन घेतले. हेच संपूर्ण मार्गदर्शन आपण आपले जी काही आनंद क्रॉप गुरु ॲप आहे या आनंद क्रॉप गुरुवरती लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन देत असतो. यामध्ये आपल्याला आपल्या पिकाच्या टरबूज पिकाच्या व्हरायटीनुसार आपलं जमिनीचा प्रकार, तसेच आपलं हे काय वेदर फोरकास्ट काय, तसेच इतर पॅरामीटरनुसार आपल्याला प्रत्येक 15 दिवसाचं लाईव्ह शेड्यूल मिळत असतं. तसंच त्या ॲपवरती आपल्याला जे काही आपले प्रॉब्लेम असतील शेतामध्ये चालू त्या प्रॉब्लेमचा फोटो काढल्यानंतर त्याच दिवशी आपल्याला त्यावरती मार्गदर्शन देखील मिळत असतं. तर आजच हे आनंद क्रॉप गुरु ॲप्लिकेशन डाउनलोड करा व यामध्ये आपला टरबूज आणि खरबूजचा प्लॉट रजिस्टर करा व मोफत मार्गदर्शन मिळवा. या ॲप्लिकेशनवरती तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही. तुम्हाला विनामूल्य असं मार्गदर्शन मिळत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टरबूज आणि खरबूज पिकाची संपूर्ण माहिती घेतली. अशीच तुम्हाला दुसऱ्या पिकांची कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा कोणत्याही टॉपिक विषयी माहिती हवी असल्यास शेतीमधील पिकांमधील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व आमच्या आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.